नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न आहे त्यांचा आपण सराव करून घेतला। आज आपण परत या लेक्चर व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नांचा सराव करूया आणि सोबतच 1 2 3 4 आणि याच्यानंतरचे पण प्रश्न या लेक्चर व्हिडिओमध्ये कव्हर करूया। मित्रांनो, तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। चला मित्रांनो, बघूया प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो। 1/216 चा घात वजा 2/3 अधिक 1/256 चा घात वजा 3/4 अधिक 1/243 चा घात 1 वजा 1/5 याची किंमत काढा। बघा, तुम्हाला प्रश्न असा दिला आहे 1/256 आणि त्याचा घात आहे वजा 2/3 अधिक 1/256, इथे 216 आहे मित्रांनो, 216। तर 1/256 चा घात वजा 3/4 अधिक 1/243 चा घात आहे वजा 1/5 याची तुम्हाला किंमत काढायची आहे। बघा, आता नेहमी लक्षात ठेवा की इथे बघा घात जो आहे वजा 2/3 आहे, वजा 2/3। तर तुम्हाला या 216चा असा घात शोधावा लागेल ज्याचा घात काय राहील, 3 राहील, ठीक आहे। किंवा सुरुवातीला आपण 216 म्हणजे 1/216 जर असेल तर याला आपण 216चा घात वजा 1 लिहू शकतो, ठीक आहे। किंवा बघा 1/216, तर 216चा इथे बघा हा बेसमध्ये 3 आहे, तर तुम्हाला 216 कोणाचा घन आहे ते बघावं लागेल। तर 216 मित्रांनो, 216 आहे 6चा घन, ठीक आहे। आता आपण 6चा घनच का बरं घेतला, कारण की बेसमध्ये आपल्याला किती घ्यावं लागेल, 3 घ्यावं लागेल। तर या 216ला मी लिहितो 6चा घात 3 किंवा 6चा घन आणि त्याचा घात किती आहे, वजा 2/3 अधिक, आता 256 आहे आणि 256 इथे किती आहे, 4 आहे, ठीक आहे, वजा 3/4। तर तुम्हाला 4चा विचार करावा लागेल आणि 4चा विचार करण्यासाठी 256ला आपण लिहूया 1/4चा घात 4, कारण की 4चा घात 4 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 64 चौक 256। तर या 256च्या जागी आपण लिहूया 4चा घात 4 आणि त्याचा घात आहे वजा 3/4 अधिक, आता ज्याप्रमाणे आपण 216ला 6चा घन लिहिला, 256ला लिहिला 4चा घात 4, त्याचप्रमाणे इथे बघा बेसमध्ये किती आहे, पाया किती आहे, 5 आहे, वजा 1/5चा पाया आहे 5। तर 243ला लिहूया आपण, 243ला तुम्हाला लिहावं लागेल 3चा घात 5। बघा 3चा घात 5 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 त्रिक 3 1 3, 8 त्रिक 24। बघा 243 येत आहे, ठीक आहे, 243। तर या 243च्या जागी आपण लिहूया 3चा घात 5। इथे बघा 1/3चा घात 5 आणि त्याचा घात आहे 1/5 वजा 1/5, ठीक आहे। आता बघा, जसं की आपण 1/a पॉवर m असेल, 1/a पॉवर m असेल तर याला आपण a पॉवर किंवा a घात वजा m लिहू शकतो, ठीक आहे। मग त्याचप्रमाणे बघा 1/6चा घन आहे तर याला आपण लिहूया 6चा घात वजा 3 आणि त्याचा परत घात आहे वजा 2/3 अधिक 1/4चा घात 4 म्हणजे 4चा घात वजा 4 आणि त्याचा परत घात 3/4 अधिक 1/3चा घात 5 म्हणजे 3चा घात वजा 5 आणि त्याचा परत घात किती आहे, वजा 1/5, ठीक आहे। आता बघा हा एक रूल आहे घातांकाचा की a पॉवर किंवा a घात m असेल आणि त्याचा घात परत जर 1/m असेल तर m काय होतो, कॅन्सल होतो। त्याचप्रमाणे इथे बघा आपण काय करूया,
3 3 कॅन्सल करूया, 4 4 कॅन्सल आणि 5 5 कॅन्सल. हे कॅन्सल करण्यासाठीच मित्रांनो आपण 216ला 3चा घात लिहिला, 3चा घन लिहिला, 256ला 4चा घात 4 लिहिला आणि 243ला 3चा घात 5 लिहिला. कशासाठी? तर हे कॅन्सल व्हावे. बेस जो आहे, हा जो पाया आहे, हा कॅन्सल होण्यासाठी. आणि 6चा घात ऋण ऋण धन म्हणजे 6चा घात 2 म्हणजे 6चा वर्ग अधिक इथे सुद्धा ऋण ऋण धन 4चा घात 3 म्हणजे 4चा घन आणि 3चा इथे ऋण ऋण धन म्हणजे 3चा घात 1. 6चा वर्ग म्हणजे 36 अधिक 4चा वर्ग म्हणजे 4 चौक 16 16 चौक 64 अधिक 3चा घात 1 म्हणजे 3. 36 आणि 64 100. 100 अधिक 3 म्हणजे 103 आणि 103 म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. बघा मित्रांनो, हा जो पहिला प्रश्न आहे रत्नागिरी पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा मित्रांनो, आता हा मी तुम्हाला डिटेल्समध्ये एक्सप्लेन करून दाखवला. तुम्हाला हा प्रश्न 40 ते 50 सेकंदामध्ये सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. 1 मिनिटाच्या आत हा सॉल्व्ह होऊ शकतो प्रश्न, तुम्ही जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रश्न. बघा दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला म्हणतो की 5चा घात आहे वजा 3 गुणेला m वजा 4 भागिले 5चा घात 8 बरोबर 1 असेल तर m ची किंमत किती? तुम्हाला इथे m ची किंमत काढायची आहे आणि हा प्रश्न मित्रांनो नागपूर SRPF 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा आता हा जो 5चा घात 8 आहे हा पाया आहे, म्हणजे याचा आणि 1चा काय होईल? गुणाकार होईल. ठीक आहे. तर हा जो आहे म्हणजे 5 वजा 3चा गुणाकार या ब्रॅकेट सोबत या कंसासोबत करून घ्या. वजा 3 गुणिला m म्हणजे वजा 3m ऋण ऋण धन आणि वजा 3 म्हणजे 4 गुणिला 3 गुणिला 4 म्हणजे 12 बरोबर 5चा घात 8 गुणिला 1 म्हणजे 5चा घात 8. ठीक आहे. याचा गुणाकार 1 सोबत आणि कुठल्याही संख्येला जर 1 न गुणला ती 30 संख्या येते. आता बघा बेस म्हणजे पाया बघा 5 5 आहे, आपण कॅन्सल करून टाकला आणि आपल्याकडे राहिलं मग वजा 3m अधिक 12 बरोबर 8. आता वजा 3m बरोबर हा 8 आणि हा अधिक 12 बरोबरच्या त्या साईडने गेला तर वजा 12. वजा 3m बरोबर वजा 4. ठीक आहे. 8 मधून वजा 12 गेल्यास वजा 4. परत इथे ऋण ऋण कॅन्सल. m बरोबर 4 भागिले 3 हा इकडे गेल्यावर काय होईल? याला भागेला जाईल म्हणजे m ची किंमत इथे 4 भागिले म्हणजे 4/3 येणार आणि 4/3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. बघा मित्रांनो, खूप सिंपल प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4/3 नागपूर SRPF मध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा हे झाले प्रश्न 1 आणि 2चे उत्तर. आता बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 3, जर mचा घात m वजा 5 पाहिजे मित्रांनो. इथे mचा घात m वजा 5 बरोबर 343चा वर्ग असेल तर m ची किंमत किती? नागपूर कारागृह 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा 7चा घात आहे m वजा 5 बरोबर 343चा वर्ग असेल तर m ची किंमत किती? बघा जसं की तुम्हाला मी सांगितलं की इथे पाया बघा 7 आहे, तर इथे सुद्धा पाया तुम्हाला 7 आणावं लागेल. मग बघा 343 म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 7 7 49 49 7 343. तर 343 म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे 7चा घन. ठीक आहे. तर या 343चा जागी लिहूया आपण 7चा घन. मग 7चा घात m वजा 5 बरोबर 343च्या जागी तुम्हाला लिहावं लागेल 7चा घन आणि त्याचा बघा वर्ग जसाच्या तसा. आता येथे 7 7 कॅन्सल. m वजा 5 बरोबर याचा या म्हणजे घातची काय होईल? गुणाकार होईल. 3 2 6 3 2 6 आणि इथे बघा m बरोबर 6 जसं तसा आणि वजा 5 इकडे लिहिल्याच अधिक 5 m बरोबर 11. 6 अधिक 5 11 आणि 6 अधिक 5 11 म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 येईल. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, जर m चा घात
एम वजा 5 बरोबर 343चा वर्ग असेल तर एमची किंमत मित्रांनो 11 येईल. हा सुद्धा प्रश्न नागपूर कारागृह 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे 64 गुणिले 64 गुणिले 64 गुणिले 64 बरोबर 1/8चा घात x. 64 गुणिले 64 गुणिले 64 गुणिले 64 बरोबर 1/8चा घात x असेल तर x ची किंमत काढा. बघा 64 म्हणजे 8चा वर्ग, 64 म्हणजे 8चा वर्ग, 64 म्हणजे 8चा वर्ग, 64 म्हणजे 8चा वर्ग बरोबर 1/8चा घात x. आता बघा पाया जर गुणाकारमध्ये पाया जर सारखा असेल तर घाताची होते बेरीज. म्हणजे 8चा घात 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 2 2 4 2 7 2 8 बरोबर. आता याला आपण 8चा घात लिहूया वजा x. घातांकाचा नियम जर 1/a पॉवर किंवा a घात m असेल तर त्याला तुम्ही a घात वजा m लिहू शकता. मग त्याचप्रमाणे 1/, म्हणजे 1/8चा घात x असेल तर त्याला तुम्ही 8चा घात वजा x लिहा. आणि इथे बघा x 8 8 कॅन्सल, 8 बरोबर वजा x म्हणजेच x बरोबर ही जी मायनसचं साईन हे जर ऋण साईन इकडे ट्रान्सफर करून द्या म्हणजे x बरोबर वजा 8 आणि x बरोबर वजा 8 म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 नवी मुंबई पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे वजा 8. x ची किंमत किती येईल मित्रांनो? x ची किंमत येईल वजा 8. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 4 प्रश्न इथे कव्हर केले. चला बघूया नंतरचे उदाहरणे. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 2/5 बरोबर x वजा 1/10 असेल तर x ची किंमत काढा. बघा प्रश्न तुमचा आहे 2/5 बरोबर x वजा 1 बरोबर x वजा 1/10 असेल तर x ची किंमत किती? बघा हा अतिशय सोपा प्रश्न आहे. नवी मुंबई 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे. आता तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी सरळ सरळ तिरपा गुणाकार करावा लागेल. 10 2 20 बरोबर 5चा गुणाकार x वजा 1 सोबत. ठीक आहे. 5 2 10 तिरपा गुणाकार करा. 5 2 10 आणि 10 2 20 10 2 20 बरोबर 5चा गुणाकार x वजा 1 सोबत. तर 20 बरोबर 5 गुणिला x म्हणजे 5x वजा 5 गुणिला वजा 1 म्हणजे वजा 5. 20 आता हा वजा 5 इकडे आणलास अधिक 5 बरोबर 5x. 25 बरोबर 5x. 25/5 हा इथे गुणिला आहे इकडे आला भागेला येईल. 25/5 बरोबर x म्हणजेच x बरोबर 25/5 म्हणजे 5. ठीक आहे. x बरोबर 5 आणि x बरोबर 5 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा. तुम्हाला तिरपा गुणाकार करून x ची किंमत तिथे काढावं लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा 5वा प्रश्न आहे. आता 6वा प्रश्न बघा. 6वा प्रश्न तुम्हाला थोडा क्रिटिकल वाटेल पण असा काही नाही. तुम्हाला जर घातांकाचे नियम माहीत असेल तर 6वा प्रश्नसुद्धा सोपी आहे मित्रांनो. बघा तुम्हाला एक घातांकाचा नियम सांगतो. जर x घात a भागिले x घात b असेल. आता हे दोन जे आहे x आणि x हा जो पाया आहे हा पाया इथे भागेला आहे तर या पायाचा घात होईल a वजा b. ठीक आहे. या दोघांचा काय होईल वजा बाकी होईल. तर इथे बघा मित्रांनो x घात a भागिला x घात b आहे तर याला आपण लिहूया x घात a वजा b आणि त्याचा परत घात बघा मित्रांनो a अधिक b जसाच्या तसा. ठीक आहे. गुणिले x घात आता बघा b वजा c आणि त्याचा घात आहे b अधिक c जसाच्या तसा गुणिले x घात c वजा a आणि त्याचा घात बघा c अधिक 1 जसाच्या तसा. ठीक आहे. आता परत बघा घातची काय होते गुणाकार होते म्हणजे a घात m त्याचा घात n असेल तर a घात mn तुम्हाला लिहावा लागतो कारण की यांचा काय होईल गुणाकार होईल. मग परत बघा घातचा काय होईल गुणाकार होईल. तर x घात a वजा b आणि a अधिक b म्हणजे सरळ सरळ मी लिहितो a वजा b गुणिले a अधिक b जर असेल तर तुम्हाला लिहावं लागेल a वर्ग वजा b वर्ग. तर मी इथे लिहितो a वर्ग वजा b वर्ग गुणिले इथे लिहितो x घात
बीचा वर्ग वजा सीचा वर्ग गुणिले एक्सचा घात सीचा वर्ग वजा एचा वर्ग. ठीक आहे. आता परत बघा, तुम्हाला बेस म्हणजे पाया एक्स आहे, पाया इथे एक्स आहे आणि गुणाकारामध्ये पाया जर सेम असेल, सारखा असेल, तर घाताची काय होते, बेरीज होते. म्हणजे या सर्वांची आपण काय करूया, बेरीज करूया. एचा वर्ग वजा बीचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा सीचा वर्ग अधिक सीचा वर्ग वजा एचा वर्ग. आपण सर्वांची काय केली आहे, इथे बेरीज केली आहे. आणि बेरीज केल्यानंतर अधिक ए स्क्वेअर वजा ए स्क्वेअर कॅन्सल, अधिक सी स्क्वेअर वजा सी स्क्वेअर कॅन्सल, अधिक बी स्क्वेअर वजा बी स्क्वेअर कॅन्सल. तुमच्याकडे एक्सचा घात फक्त राहिला 1 आणि कुठल्याही संख्येचा जर घात 1 असेल तर काय लिहावं लागेल तुम्हाला, नेहमी आणि एक्सचा घात येतो 0. ठीक आहे. इथे सर्व संख्या कॅन्सल झाल्या असल्यामुळे तिथे तुमचा घात काय येईल, 0 येईल. आणि कुठल्याही संख्येचा घात जर 0 असेल म्हणजे त्याची किंमत येते 1 आणि 1 म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. रत्नागिरी पोलीस 2021 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न मोठा वाटत जरी असेल तरी याचा उत्तर जे आहे ते अतिशय सोपी आहे. ठीक आहे. तुम्हाला इझिली काढता येईल. आता त्यानंतर बघा 7वा प्रश्न काय म्हणतो. 7वा प्रश्न म्हणतो की 24x चा घात 3 भागिले 3x असेल तर त्याची किंमत किती. बघा 24x चा घात 3 भागिले 3x असेल तर त्याची किंमत किती. आता 24 म्हणजे 8 त्रिक 24 आणि एक्स क्यूब म्हणजे एक्सचा घन म्हणजे एक्स गुणिले एक्स भागिले 3 गुणिले एक्स. ठीक आहे. 3 3 कॅन्सल, एक्स कॅन्सल म्हणजे 8 आणि एक्स किती आहे तुमच्याकडे, 2x आहे म्हणजे 2x म्हणजे 8xचा वर्ग आणि 8xचा वर्ग म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 5 6 7 म्हणजे आधी 4 प्रश्न आणि आता 3 प्रश्न म्हणजे असे टोटल 7 प्रश्न आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये कव्हर केले. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चला मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.